बघू दे यात काय लिहिलंय. मुंग्या आण, मला मला वेळ नाहीये, मला अजून तिकीट काढायला जायचेत. तिकीट? कसली तिकीट? ते आता आपल्याला इथे राहता येणार नाही ना, इथून निघून जायचंय कायमचं. नाही. नाही म्हणजे? अहो तुम्हाला सांगू, काय शॉवर राधाताईला काय बोलला? काय बोलला? तू विचारत होतीस ना त्या दिवशी माझ्या मनात काय येते, तर ते माझ्या ओठांवर आलंय. राधा, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं शॉवर म्हणाला राधाताईला. म्हणजे विराजस राधाला घरी घेऊन गेला का? नाही, स्वतः विजेंद्र बिराजदार घेऊन गेले. काय बोलला? माई काय बोलताय हा? म्हणजे खरंच असं झालं का? हो चंदू शेठ. अहो चंदूशेठ, बाहेर काय बघतायत? राधाताई तिच्या घरी आहे, शॉवर कडे. काय सांगतोय तू? खरं बोलताय? तू खरं बोलताय? वा मुंग्या वा. विराजस, तुझ्या प्रेमाखातर मी माझ्या राधाला बिराजदारांकडे येऊ दिलं. माझा बिराजदारांवर विश्वास नाहीये, पण तुझ्यावर आहे. माझा विश्वास मोडू नको आणि आमच्या राधाची काळजी घे. अगं हे राधा, काय फुंकर कशाला मारतेस? सूप गरम आहे ना? मग काही होत नाही, दे त्याला तसंच. अगं गरम काय, अजून उकळतं सूप दिलंस ना तरी पिईल तो. आता कसं आहे वहिनी, हिम्मत डबल झाली ना त्याची. हा काय सांगतोस काय? अरे म्हणजे नेमकं काय घडलं तिथे? चाचू जाऊ दे ना. तू गप्प बैसा विराजस. हे बघ, तिथे काय घडलं, कसं घडलं, तू कसं बोललास, हे आम्हाला कळायला नको का? काय का संजीवनी होत? मिळणार, सगळ्यांना सगळी माहिती सविस्तर मिळणार. चाचू आहे त्या काय प्रॉब्लेमच नाही ना. हा तर आता घडलं असं, आई आपला हिरो, आपला विराजस असा छाती काढून बाणेदारपणे दमदार पावलं टाकत राधाच्या समोर जाऊन उभा राहिला. डोळ्यात डोळे घातले, असं तिला समोर उभं केलं आणि तिला म्हणाला की राधा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. शाब्बास रे पठ्ठ्या, एकदम आजोबांवर गेलास तू. म्हणजे अरे यांनी सुद्धा मला 10 लोकांसमोर विचारलं होतं, बिनधास्तपणे, कुणाला आणि कशाला घाबरले नाही, बिनधास्त व्यक्त केलं होतं प्रेम. अगो बाई, आई मग तुम्ही काय म्हणाला तो? ईश्या, काहीतरीच काय प्रश्न विचारतेस ग? अगं त्याचं जर मी नाही म्हणाले असते तुम्ही सगळे दिसले असता का? ते माझं सोडा. राधा, राधा काय म्हणाली? काय ग राधा? राधाला कोणी काही विचारू नका आता. म्हणजे तिनं काही उत्तर दिलेलं नाहीये अजून. का? मग आता देईल ना उत्तर. राधा, दे ना उत्तर. आजी, आई 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 विराजस, काही घाई नाही.
आम्ही वाटेल तेवढा वेळ थांबायला तयार आहोत. वाट बघतो ना आम्ही. हा, पण आता तिचं उत्तर येईपर्यंत तू वाट बघशील का ते बघ बाबा तू. काय चाललंय रे तुझं? काय पोरकटपणा चाललाय? दादा यांना माझे इशारेच कळत नाहीत. कसले इशारे? तू माझा खराच दादा आहेस का हे बघायचं होतं मला. का त्या पिक्चर मध्ये असतात ना असं मास्क असं असावरी काय डोकं खराब झालं का तुझं? चिडलास माझ्यावर, लगेच चिडलास तू. तू जे काय केलंस त्याचं काय? मला पण राग आलाय, मला नाही आवडलं ते. असं कसं एकदम बदललास दादा तू? आता त्या मोलकरणीला डोक्यावर बसवणार आहेस का? असावरी हा विजेंद्र बिराजदार कायमच अनाथांचा तिरस्कार करणार. तिला डोक्यावर काय, पायाजवळ सुद्धा जागा नाहीये तिची माझ्या, कळलं? अरे पण मग तू म्हणून जरा डोकं वापरत जा, कळलं? तुझा दादा सगळं काय समजून उमजून बोललाय. पण साहेब एक कळलं नाही, म्हणजे तिला घरात का इतका मान दिला? इथे तर मीडिया नव्हती ना, मग इथे इतकं करायची काय गरज होती? कसं आहे, काय काय वेळेला लांब उडी घ्यायची असेल ना तर 2-4 पावलं मागे जावं लागतं. विराजस मध्ये माझंच रक्त आहे आणि मी तिथे काय बोललोय हे विराजसनी चोख ऐकलंय आणि ते खरं करण्याकरता तो काहीही करेल. तो राधाला या घरची सून बनवेल. या दादा, म्हणजे तू हारलास? असावरी जोपर्यंत तुझा दादा जिंकत नाही ना तोपर्यंत खेळ संपला असं समजायचं नाही. मोठी खेळी जिंकण्याकरता कधी कधी असे हे छोटे डाव हरावे लागतात. हो ते सगळं ठीक आहे, पण तोपर्यंत तिनं प्रेमाची कबुली दिली तर? शक्यच नाही.